ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा येथे 18 मे रविवारला भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले। याकरिता क्षेत्राचे आमदार आशिष देशमुख यांनी शनिवारला खापरखेडा बीजेपी कार्यालयात पूर्वतयारीची पाहणी केली। परिसरातील काँग्रेस कार्यकर्त्यांसह इतर पक्षाच्या नेत्यांच्या घरी जाऊन या तिरंगा यात्रेत सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले। ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा येथे 18 मे रविवारला भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे। याकरिता क्षेत्राचे आमदार आशिष देशमुख यांनी शनिवारला खापरखेडा बीजेपी कार्यालयात पूर्वतयारीची पाहणी केली। परिसरातील काँग्रेस कार्यकर्तेसह इतर पक्षाच्या नेत्यांचा घरी जाऊन या तिरंगा यात्रेत सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले। दिनांक 18 मे ला सकाळी 8 वाजता अन्नमोड ते मुख्य बाजारपेठ रेल्वे चौकीपर्यंत पदयात्रा करेल। भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर आपल्या वीर जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, देशभक्तीचा संकल्प घेण्यासाठी आणि नागपूर जिल्ह्याच्या ऐक्याचे दर्शन घडवण्यासाठी या तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे। ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्य दलाचे अभिनंदन करण्यासाठी या भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे। देशभक्तीची आणि राष्ट्रप्रेमाची भावना या तिरंगा यात्रेच्या माध्यमातून प्रतीत व्हावी यासाठी या तिरंगा यात्रेला विशेष महत्त्व आहे। नागपूर जिल्ह्यातील तमाम जनतेने या देशप्रेमाच्या यात्रेत तिरंगा हाती घेऊन सामील व्हावे असे आवाहन तिरंगा यात्रेचे आयोजक आमदार डॉक्टर भारत माता की, भारत माता की, भारत माता की। चला चला चला, भव्य तिरंगा यात्रेला चला, खापरखेड्याला चला। ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून अतिशय दैदिप्यमान यश आपल्या भारतीय सैन्याने जे मिळवलं आहे, ऑपरेशन सिंदूर यशस्वी केला आहे। हा देश भारतीय सैन्यासोबत उभा आहे, हा देश लाडके पंतप्रधान मोदीजींसोबत उभा आहे आणि त्यासाठीच आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये अतिशय भव्य अशी तिरंगा यात्रा सन्माननीय राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये उद्या 8:30 वाजता खापरखेड्याला होते आहे। विनंती आहे सर्व जनतेला, सर्व जनसामान्य नागरिकांना की भव्य दिव्य ह्या तिरंगा यात्रेमध्ये हजारो लाखोंच्या संख्येमध्ये सहभागी व्हा। अवश्य या, उद्याच्या तिरंगा यात्रेला या, भव्य तिरंगा यात्रेला या, 8:30 वाजता खापरखेड्याला या। भारत माता की, भारत माता की, भारत माता की। राजेश खंडारे, विदर्भ स्टार न्यूज।